नरेंद्र मोदींचा तिसरा कार्यकाळ सुरू होऊन आता 2.5 वर्ष उलटलीत. म्हणजे आपण या टर्मच्या मध्यावर आलेलो आहे. आणि या टर्मच्या मध्यावर असताना नरेंद्र मोदी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये काहीतरी बदल करणार आहेत, अशी चर्चा सध्या दिल्लीच्या आणि महाराष्ट्राच्या वर्तुळामध्ये सुद्धा होताना दिसते. आता या मंत्रिमंडळामधल्या फेरबदलांमध्ये कोणत्या नवीन मंत्र्यांना संधी मिळणार आणि सध्या एक्झिस्टिंग असलेल्या कोणत्या मंत्र्यांना डच्चू मिळणार, याच्या नावांची सध्या चर्चा होताना दिसते. आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जर आपण मोडस ऑपरेंडी म्हणजे काम करण्याची पद्धत जर बघितली तर हे दोघं सुद्धा धक्का तंत्रावर विश्वास ठेवणारी लोक आहेत. पण भाजपच्या आतल्या गोटातल्या नेत्यांसोबत ज्यांची उठबस आहे किंवा जे लोक निर्णय प्रक्रियेत आहेत त्यांच्यासोबत ज्यांचा कॉन्टॅक्ट आहे, अशा काही पत्रकारांशी आणि राजकीय विश्लेषकांशी माझं बोलणं झालं आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर काही नावांची यादी मला कन्फर्म झालेली आहे किंवा मल्टिपल सोर्सेस कडनं जी कॉमन नावं येत आहेत ती नावं कोणती आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं ही नावं विश्वासार्ह आहेत असं आपल्याला मानायला जागा आहे. आता ही नावं नेमकी कोणकोणती आहेत म्हणजे कोणकोणत्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार आहे आणि कोणकोणत्या नवीन लोकांची वर्णी लागणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी समजणार आहे. त्यासोबतच महाराष्ट्रामधून कोणकोणते नवीन मंत्री होऊ शकतात हे सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे, कारण नरेंद्र मोदींचा सेशल्स देशाचा दौरा आटोपून ते ज्यावेळी भारतात येतील त्यावेळी लगोलग हा मंत्रिमंडळातला फेरबदल केला जाईल अशी शक्यता आहे. त्यामुळं नवीन मंत्री कोण असतील आणि जुने मंत्री कोण जातील याबद्दल तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटापर्यंत संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहाच, पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर कोणत्या मंत्र्याला घरचा रस्ता दाखवला पाहिजे आणि कोणत्या नेत्याला मंत्रिपदी बसवलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर नरेंद्र मोदींचा हा तिसरा कार्यकाळ आणि त्याचे 2.5 वर्ष आता उलटून गेलेत आणि मोदींची आणि शहांची जी काम करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीनुसार 2.5 वर्षानंतर ते मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल करतात आणि जी अँटी इन्कम्बन्सी तयार झालेली आहे ती अँटी इन्कम्बन्सी कमी करण्याचा किंवा सरकारची प्रतिमा स्वच्छ करण्याचा ते प्रयत्न करत असतात. हे अनेक वेळा दिसून आलंय. म्हणजे त्यांच्या गुजरात मधल्या कारभारातून आणि ते केंद्रात आल्यानंतर केंद्रातल्या कारभारातून सुद्धा या गोष्टी स्पष्टपणे जाणवल्यात आणि मोदी शहांच्या राजकीय यशामध्ये या मंत्रिमंडळातल्या फेरबदलांचा खूप मोठा वाटा असतो हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे. त्यामुळे आता भाजप आणि नरेंद्र मोदी हे कोणकोणत्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवतील आणि त्या जागी कोणकोणत्या नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लावतील हे आपण एक एक करून बघू. त्यामध्ये आता कोणकोणते मंत्री घरी जातील याची चर्चा जास्त होते, त्यामुळं त्याबद्दल आपण आधी चर्चा करू. तर आता घरी जाण्याची शक्यता असलेले पहिले मंत्री ते म्हणजे धर्मेंद्र प्रधान. कारण की धर्मेंद्र प्रधानांच्या कार्यकाळामध्ये अनेक पेपर फुटले आणि नीटचा पेपर तर सलग 2 वेळा फुटला आणि यावेळी जो नीटचा पेपर फुटला त्यामुळं सरकारला अभूतपूर्व रोषाचा सामना करावा लागतोय आणि अगदी 22 ते 25 लाख विद्यार्थी नीटचे पेपर देतात आणि हे सगळं जेनझी पॉप्युलेशन आहे. त्यामुळं 2029 ची निवडणूक ज्यावेळी होईल त्यावेळी जेनझी मतदार हे निर्णायक मतदान करणारे मतदार असणार आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता धर्मेंद्र प्रधानांच्या या अकार्यक्षम कारभारामुळं आणि त्यांना ही पेपर फुटी रोखण्यामध्ये जे अपयश आलंय त्या अपयशामुळं जेनझींचा प्रचंड रोष हा धर्मेंद्र प्रधान यांच्यावर आहे आणि त्यामुळं 29च्या निवडणुकीचा विचार करता धर्मेंद्र प्रधानांना बाजूला करणं हे भाजपच्या आणि एकूणातच मोदी शहांच्या फायद्याचं आहे आणि त्यामुळं धर्मेंद्र प्रधानांना घरचा रस्ता दाखवला जाईल हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. आता धर्मेंद्र प्रधानांचं नेमकं काय केलं जाईल याबद्दल सुद्धा 3 शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यातली पहिली शक्यता म्हणजे त्यांना थेट घरचा रस्ता दाखवला जाईल. त्यातली दुसरी शक्यता म्हणजे के कामराज फॉर्म्युल्यानुसार त्यांना पक्ष संघटनेमध्ये काम करायला पाठवलं जाईल. म्हणजे ते ओडिसाचे आहेत, म्हणजे ओडिसामध्ये सुद्धा निवडणुकांच्या तयारीसाठी किंवा 29च्या तयारीसाठी त्यांना संघटनेमध्ये काम करायला पाठवलं जाऊ शकतं. आणि तिसरं म्हणजे धर्मेंद्र प्रधानांना शिक्षण मंत्रीपद सोडून त्यांना दुसरं कोणतं तरी मंत्रीपद दिलं जाऊ शकतं
अशी सुद्धा शक्यता आहे. त्यामुळं धर्मेंद्र प्रधानांचं नेमकं काय होतं ते बघावं लागेल, पण त्यांना शिक्षण मंत्री पदावरून बाजूला केलं जाईल हे मात्र निश्चित आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो अशा दुसऱ्या मंत्री म्हणजे निर्मला सीतारामन. सध्या निर्मला सीतारामन या अर्थमंत्री आहेत, पण त्यांच्या अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये महागाई प्रचंड वाढलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रुपया हा कॉन्स्टंटली खाली पडताना दिसतोय, म्हणजे आता रुपया 100 गाठेल की काय अशी शक्यता व्यक्त केली जाते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो मिडल क्लास भाजपचा परमनंट मतदार मानला जातो किंवा भाजपच्या मतदारांमधला मोठा चंक हा मिडल क्लास मधून येतो असं सांगितलं जातं. त्या मिडल क्लासला करांचा बोजा हा असह्य झालेला आहे. त्यामुळे निर्मला सीतारामन ह्या आपल्यावर प्रत्येक गोष्टीसाठी कर लादत असतात अशी मिडल क्लासची धारणा झालेली आहे. आणि त्यामुळं आपण पुढच्या वेळी मोदींना मतदान करायचं की नाही या विचारापर्यंत मिडल क्लास येऊन पोहोचलेला आहे. आणि मिडल क्लासला खुश करण्यासाठी किंवा त्यांचा रोष कमी करण्यासाठी निर्मला सीतारामन यांना घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो असं सांगितलं जात आहे. आता भाजप ज्यांना घरचा रस्ता दाखवू शकते असे तिसरे मंत्री आहेत ते म्हणजे हरदीप सिंग पुरी. आता हरदीप सिंग पुरींचे एप्स्टीन सोबत संबंध आहेत अशी गोष्ट समोर आली होती, म्हणजे तसे मेल समोर आले होते किंवा हरदीप सिंग पुरी हे एप्स्टीनला भेटले होते. त्यांनी अनेक भारताच्या पॉलिसीज या एप्स्टीनला आधीच सांगितल्या होत्या किंवा त्यांनी एप्स्टीन आयलंडला सुद्धा भेट दिली होती अशा गोष्टी समोर आल्या. आणि हरदीप पुरींच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी असतील किंवा काँग्रेस असेल या सगळ्यांनी हरदीप सिंग पुरी यांच्यावर प्रचंड आगपाखड केली होती. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताच्या अर्थव्यवस्थेला डेड इकॉनॉमी म्हणतायत, तरीही नरेंद्र मोदी हे शांत बसलेत, कारण की त्यांच्या मंत्र्यांची आणि निकटवर्तीयांची एप्स्टीन फाईल्स मध्ये नावं आली आहेत. आणि आणखी एप्स्टीन फाईल्स जर ओपन झाल्या तर नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीयांची आणखी नावं समोर येऊ शकतात. त्यामुळे नरेंद्र मोदी हे डोनाल्ड ट्रम्पला घाबरतात असं अनेकदा विरोधी पक्षांकडनं बोललं गेलं. आणि हे बोललं जात असल्यामुळं किंवा सातत्यानं हे नरेटिव्ह सामान्य माणसांमध्ये पेरलं जात असल्यामुळं नरेंद्र मोदी हे हरदीप सिंग पुरींना घरचा रस्ता दाखवतील असं जवळपास निश्चित मानलं जात आहे. आता मोदी शहा ज्यांना मंत्रिमंडळातून वगळतील असे चौथे मंत्री म्हणजे रवनीत सिंग बिट्टू. आता रवनीत सिंग बिट्टू हे रेल्वेचे राज्यमंत्री आहेत. त्यांनी रेल्वेचे राज्यमंत्री म्हणून चांगलं काम केलंय किंवा काही कॉन्ट्रोवर्सी सुद्धा क्रिएट नाही केलेल्या, तरीही त्यांना घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो किंवा त्यांना पंजाबमध्ये वापस पाठवलं जाऊ शकतं. कारण की पंजाबमध्ये आता विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात आणि रवनीत सिंग बिट्टू यांची विधानसभा निवडणुका लढण्याची इच्छा आहे. त्यामुळे त्यांना पंजाबमध्ये पाठवून विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचं पंजाब राज्यातलं बळ वाढवण्याचा प्रयत्न मोदी आणि शहा करतील असं बोललं जात आहे किंवा ते निश्चित आहे असं मानलं जात आहे. आणि त्याबद्दलचे सुतोवाच हे रवनीत सिंग बिट्टू यांनी स्वतः केलेत हे सुद्धा अनेकदा दिसून आले. त्यामुळे रवनीत सिंग बिट्टू हे दिल्लीमधून पंजाबमध्ये शिफ्ट होतील अशी शक्यता आहे. याशिवाय भाजप 2029च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रक्षा खडसेंना सुद्धा मंत्रिमंडळातून वगळू शकतं अशी शक्यता दिल्लीच्या वर्तुळात बोलली जाते. आता ही झाली मोदी शहा कोणाला मंत्रिमंडळातून वगळतील याची यादी, पण नवीन कोणकोणत्या लोकांना संधी मिळू शकते त्याची सुद्धा एक यादी आलेली आहे. त्या यादीमध्ये कुणाकुणाची नावं आहेत तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे ते म्हणजे राघव चड्डांचं नाव. म्हणजे राघव चड्डा हे आम आदमी पक्षाचे राज्यसभेतले 7 खासदार फोडून भाजपमध्ये प्रवेश करते झालेले आहेत आणि त्याचं बक्षीस म्हणून त्यांना एक मंत्रीपद दिलं जाऊ शकतं असं बोललं जात आहे. याशिवाय राघव चड्डा हे शिक्षित चेहरा किंवा मिडल क्लासला भावणारा चेहरा अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांना अतिशय चांगलं मंत्रीपद देऊन आम्ही भाजपमध्ये येणाऱ्या मोठ्या नेत्यांना सुद्धा चांगला सन्मान देतो हे सांगण्याचा प्रयत्न मोदी शहा यातून करतायत. त्यामुळं राघव चड्डांचा शिक्षित चेहरा, स्वच्छ चेहरा किंवा अभ्यासू चेहरा याचा वापर भाजप पुढच्या त्यांच्या ब्रँडिंगसाठी करून घेईल. याशिवाय एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फोडलेत आणि त्यामुळं त्यांचं खासदारांचं बळ हे 13 वर गेलंय आणि त्यामुळं या खासदारांच्या बळावर त्यांना एक कॅबिनेट मंत्रीपद आणि 2 राज्यमंत्रीपद मिळतील अशी शक्यता बोलली जाते. आता यामध्ये श्रीकांत शिंदे हे कॅबिनेट मंत्री होतील आणि राज्यमंत्री पदासाठी ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील या 2 नेत्यांना संधी दिली जाईल
असं बोललं जात आहे। आता या दोन नेत्यांमध्ये ओमराजे निंबाळकर हे राज्यमंत्री होण्यासाठी इच्छुक नाहीयेत अशी चर्चा आहे, पण श्रीकांत शिंदे त्यांच्या नावासाठी आग्रही आहे असं सुद्धा बोललं जात आहे। आता ओमराजे निंबाळकर हे मंत्रिपदासाठी नकार का देत आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्यांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांच्यावर एकच टीकेची झोड उठली। म्हणजे जे 6 खासदार फुटून शिंदे सेनेत गेले त्याच्यामध्ये सर्वात जास्त टीकेचे पात्र ठरलेले नेते आहेत ते म्हणजे ओमराजे निंबाळकर। आता सोशल मीडियामधून तर त्यांच्यावर टीका होतेच आहे, पण वेगवेगळे नेते सुद्धा त्यांच्यावर टीका करून ते कसे सत्तेच्या वळचणीला गेलेत किंवा त्यांनी कशी गद्दारी केली हे सांगण्याचा प्रयत्न करतायत। आणि या सगळ्या गोष्टीमुळं ओमराजे निंबाळकर हे व्यथित झालेले आहेत किंवा आपण जर आता राज्यमंत्रीपद स्वीकारलं तर हे मंत्रिपदासाठीच शिंदे सेनेमध्ये गेलेत अशी चर्चा व्हायला सुरुवात होईल आणि ही टीका कित्येक पटीने वाढेल किंवा जनतेमधला त्यांच्या प्रती असलेला रोष हा वाढेल आणि त्यामुळं सध्या तरी मला मंत्रिपद नको अशी भूमिका ओमराजे निंबाळकरांनी स्वीकारली असं सांगितलं जात आहे। आता ओमराजे निंबाळकरांनी जर मंत्रिपद स्वीकारलंच नाही तर त्यांच्या जागी बंडू जाधवांना हे मंत्रिपद मिळू शकतं, जे की परभणीचे खासदार आहेत, त्यांना हे राज्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं असं बोललं जात आहे। याशिवाय महाराष्ट्र भाजपमधून विनोद तावडेंची मंत्रिपदी वर्णी लागू शकते, कारण की त्यांनी बिहारमध्ये पक्ष संघटनेत जे काम केलंय किंवा त्यांचं विद्यार्थी परिषदेचं जे बॅकग्राऊंड आहे ते सुद्धा त्यांना कामाला येईल असं बोललं जात आहे। कारण की अमित शहा हे सुद्धा विद्यार्थी परिषदेतून आलेले आहेत आणि विनोद तावडे हे सुद्धा विद्यार्थी परिषदेतून आलेले आहेत, त्यामुळं अमित शहा आणि विनोद तावडे यांचा अतिशय चांगला बॉन्ड आहे आणि 2029 मध्ये अमित शहा ही त्यांच्या पंतप्रधान पदाची तयारी करतायत, त्यामुळं आपल्या जवळची जास्तीत जास्त लोक ही मंत्रिमंडळात असावीत आणि त्या योगे आपण आपल्या जवळच्या लोकांना बळ द्यावं असा प्रयत्न अमित शहा सध्या करताना दिसत आहेत। त्यामुळं अमित शहाचे निकटवर्ती असलेल्या विनोद तावडेंना मंत्रिपदाची संधी मिळू शकते हे आपण समजून घेतलं पाहिजे। आता जी नावं मला कन्फर्म झाली किंवा मल्टिपल सोर्सेस कडनं जी नावं माझ्यापर्यंत पोहोचली तीच नावं मी तुम्हाला सांगितली। या व्यतिरिक्त सुद्धा अनेक नावांची चर्चा सध्या होते, पण त्या नावांबद्दल मी तुम्हाला सांगणार नाही कारण की ती नावं मला अजूनपर्यंत तरी कन्फर्म झालेली नाहीये। या व्यतिरिक्त मोदी शहा त्यांच्या नेहमीच्या कार्यपद्धतीनुसार धक्कातंत्राचा सुद्धा वापर करू शकतात आणि या व्यतिरिक्त सुद्धा नवीन नावांना संधी दिली जाऊ शकते हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे। पण भाजपच्या गोटामध्ये सध्या चर्चिल्या जाणाऱ्या नावांची ही यादी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला। आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर मोदींनी आणि शहांनी कोणकोणत्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू द्यावा आणि कोणकोणत्या नवीन नेत्यांना संधी द्यावी असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका। धन्यवाद।